नांदेडमध्ये काँग्रेसचा संताप उसळला. हल्ल्याचा निषेध आणि अटकेविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. हरियाणा राज्यातील सिकरी येथील एका रिसॉर्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मावती यांच्या प्रतिमा स्वच्छतागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ लावल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेचा काँग्रेसने तीव्र निषेध नोंदविलाय. तसेच काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चीब यांच्या अटकेचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. प्रवक्ते हनुमंतजी पवार हे लोकशाही मार्गाने संवैधानिक पद्धतीने काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमीच मांडत असतात. ते गांधीजीचे अनुयायी आहेत. ते शांततेच्या मार्गाने एका टीव्ही चॅनलवर भूमिका मांडत असताना ते डिबेट संपल्यानंतर बीजेपीच्या काही रघुराम गोडसेच्या विचारांच्या लोकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. त्याबद्दल आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन करत आहोत. त्याचप्रमाणे आमचे जे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चीफ यांना जी दडपशाहीच्या मार्गातून या बीजेपी सरकारने अटक केली, त्यांचाही या ठिकाणी आम्ही निषेध करून त्यांना तात्काळ सुटण्यात यावं व जो प्रकार बीजेपी त्यांच्या गुंडांच्या माध्यमातून या ठिकाणी करतायत, खरं तर त्यांनी राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम केलं पाहिजे. तेच या राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहेत. महाराष्ट्र जो पुरोगामी म्हणून आपण ओळखला जातो, पण या बीजेपी शिवसेनेच्या सरकारमध्ये या महाराष्ट्राचं पुरोगामीत्व कुठेतरी हरवल्यासारखं वाटते. आम्हाला या ठिकाणी घाबरण्याचा प्रयत्न करतात. तसेच नांदेडमध्ये याच ठिकाणी 2 दिवसापूर्वी बीजेपीच्या महानगराध्यक्षांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन केलं. खूप हास्यास्पद आहे, कारण ज्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातूनच आपल्या राजकारणाची सुरुवात केली व काँग्रेसच्या माध्यमातून मोठी मोठी पदं भोगली, तेच आज काँग्रेसच्या विरोधामध्ये आंदोलन करतात. त्यांच्या चूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा काही फायदा होणार नाही. नांदेडची, महाराष्ट्राची व हिंदुस्थानची जनता ही आता काँग्रेसच्या सोबत आहे आणि राहुलजी गांधी यांच्या सोबत आहे, हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या सोबत आहे आणि हनुमंतजी पवार जे संविधानिक माध्यमातून काँग्रेसची भूमिका वेळोवेळी मांडत आले त्यांच्या सोबत आहे. आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मी बीजेपी सरकारचा धिक्कार करतो. या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस सुरेंद्र घोडजरकर, जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, जिल्हा कार्याध्यक्ष महेश देशमुख, नगरसेवक सत्यपाल सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. भारतामध्ये असो महाराष्ट्रामध्ये सर्व दूर भ्रष्टाचारी सरकार, हुकुमशाही सरकार निषेध करण्यासाठी आज हे जमले आहोत. हरियाणामध्ये आमदाराच्या हॉटेलच्या समोर शिवाजी महाराजांचा अपमान होतो. ते भाजप सरकार शिवाजी महाराजांबद्दल इतकं मोठमोठ्या गप्पा मारते. शिवाजी महाराजांचा त्याचा आमदार त्या हरियाणामध्ये अपमान होतो. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू यांना अटक होते. तसेच आमचे महाराष्ट्राचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना सुद्धा मारहाण पुण्यामध्ये होते. आणि या सगळं झुंडशाहीच्या विरोधामध्ये आणि गुंडगिरीच्या विरोधामध्ये आज आम्ही नांदेड येथे आंदोलन करत आहोत. आणि या गोष्टीचा निषेध करून हनुमंत पवारच्या मारेकऱ्यांना अटक करणे तसेच त्या सरकारचा अधिकार करण्यासाठी आम्ही ते सर्व जमलेले आहोत.